गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत भडगावच्या नजीक असलेल्या कडावल येथे शुक्रवारचा बाजार लागतो। खूपच गर्दी असते, तर चला आपण जाऊन पाहूया बाजार कसा असतो। थोडीफार शॉपिंग करूया आणि मच्छी वगैरे घेऊया आज खायला। चला तुम्हाला बाजारातला व्ह्यू दाखवतो। मित्रांनो, बाजारात निघायच्या आधी आपण नाश्ता करूया। आज इडली सांबारचा बेत आहे घरी आणि त्यानंतर आपण बाजारात जाऊया। बघूया आता बाजारात काय काय असतं आणि थोडे मच्छी वगैरे घेऊया आज आपण खायला आणि तिथून आल्यावरती थोडासा गावचा फेरफटका मारूया आणि ब्लॉग संपवूया। चला डायरेक्ट नाश्ता करूया आणि नंतर आपण बाजारात भेटूया। गरमागरम इडली सांबार आणि चहा। मित्रांनो, पिल्लू बघा म्हशीचं किती सुंदर आहे। छोटा बाबू जा। मित्रांनो, हे भडगावचं जागृत देवस्थान आहे। रवळनाथाचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर दिसतं ते। वाळाला अजून पाणी आहे थोडं थोडं। आणि मित्रांनो, ही भडगावची शुक्रवारची बाजारपेठ लागलेली आहे। खूपच लगबग आहे या ठिकाणी। सर्वच जण इथे या ठिकाणी येतात आणि खूप मोठी बाजारपेठ असते। मित्रांनो, शॉपिंग झाली आणि आता आपण पुन्हा घराकडे निघालेलो आहोत। मच्छी वगैरे घेतली आणि आता आपण निघालेलो आहोत। रिक्षात आहोत आपण सध्या। मित्रांनो, मच्छी सोलण्याचा कार्यक्रम चालू आहे। भाड्याचे घेतले ना। मित्रांनो, बांगडा फ्राय असं तवा नाही आहे। मित्रांनो, बाबा बघा कसे इतक्या उन्हामध्ये काम करत आहेत आणि खूपच मेहनती आहेत। जवळजवळ 100 वर्षाच्या वरती वय आहे त्यांचं आणि खूप मेहनत करतात, अजिबात बसून नसतात। मी पाहू शकता, बाबा अत्यंत मेहनती आहेत। बांगडे मित्रांनो, जेवण झालंय, फेरफटका मारूया आणि सायंकाळ बघा गावची किती सुंदर आहे। शेतीची कामं अजूनही चालू आहे, तुम्ही बघू शकता।
मित्रांनो रात्रीचा बेत कोळंबीचा रस्सा आणि सुकी कोळंबी फ्राय. चला जेवून घेऊया आणि ब्लॉग संपूया आपण.